संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात विनापरवाना सुरू असलेले देशी दारूची दुकानं बंद करा आणि आम्हाला पाणी द्या अशा जोरदार घोषणाबाजी करत कोल्हारगुटी राज्य महामार्गावर सुमारे 1 ते 1.5 तास समनापूर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। समनापूर गावात अनधिकृतपणे सुरू असलेले दारूची दुकानं बंद करण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून आम्ही ग्रामस्थ लढा देत आहोत, परंतु राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासनाला जाग येत नाही आणि म्हणूनच आम्हा ग्रामस्थांना आणि महिलांना नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणे भाग पडले आहे। या रास्ता रोकोमुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। या प्रसंगी देवा शिरमाळे, प्रभाकर गेठे, संजय शिरमाळे, वंदना शिरमाळे यांच्यासह महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आंदोलकांच्या वतीने दिलेले निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे इन्स्पेक्टर गोकुळ नाईकवाडी यांनी स्वीकारलं। संबंधित देशी दारूचे दुकान बंद करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवला जाईल आणि दुकाने बंद केले जाईल असं आश्वासन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे इन्स्पेक्टर गोकुळ नाईकवाडी यांनी दिले आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गेल्या 3 वर्षांपासून देशी दारूचे दुकान सुरू आहे। या दुकानामुळे गावातील तरुण दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले आहेत। अनेकांच्या संसाराचं वाटोळं झालं। आम्ही गेल्या 3 वर्षांपासून लढा देत आहोत, परंतु हे दुकान काही बंद होत नाही। नेमका प्रशासनावर कोणाचा दबाव आहे आणि प्रशासन का कारवाई करत नाही? जर कोणत्याही परिस्थितीमध्ये देशी दारूचं दुकान बंद झालं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला। असेल तर त्यासाठीच आहे। 3 वर्षांपासून आम्ही ओरडतोय, अगदी संविधानिक मार्गाने त्यावेळेस प्रशासनाचे डोळे उघडले नाही आणि ज्यावेळेस नाक दाबतं त्यावेळेस तोंड कसं उघडलं जातं त्याचं हे आज उदाहरण आहे। आणि या आंदोलनामध्ये जर काही होत असेल तर त्याला पूर्णपणे प्रशासनच जबाबदार आहे, कारण वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलंय की हे दारूचं दुकान बंद करा, हे दारूचं दुकान बंद करा, आणि त्यांनी वेळोवेळी हे सांगण्याचा प्रयत्न केला की नाही, दारूचं दुकान बंद होणार नाही, तुमच्या समनापूरचा आम्हाला वाटोळा करायचं। हा रस्ता रोको करण्यात आला कारण आमचं इथे समनापूर मध्ये देशी दारूचं परवानगीधारक दुकान ओपन होत आहे। 3 वर्षापासून आम्ही लढा देतो की इथे हे दुकान झालं नाही पाहिजे, कुठलं तरी आहे ते स्थलांतरित होऊन इथं येत आहे आणि इथं आमचे जे लहान मुलं आहेत, महिला भगिनी आहेत, सगळ्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेचा हा जो प्रश्न निर्माण होणार आहे, आमची जी पिढी आहे ती पुढची बर्बाद होणार आहे। लहान मुलं म्हणजे अगदी दारुडे आपण बघतो की अगदी जिथे परवानगी नाहीये तरी पण दारू पिली जाते, तर परवानगी भेटला तर मग विचारूच नका मग ती बंद कसं करायचं। त्यामुळे आमचा याला तीव्र विरोध आहे की इथे आम्हाला दारूचं दुकान नको आहे। जिथे दारूची दुकानं बंद केले जातात, जिथे परवानगी दिली जात नाही, तिथे आमच्या गावात का परवानगी दिली? असं आम्ही काय पाप केलेलं आहे? आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे, तुम्ही आमच्या गावाचं वाटोळं करायला का निघालाय? त्यामुळे प्रशासनाला आमची विचारणा आहे की हे चालणार नाही, हे का करण्यात येत आहे? कुठे प्रशासन लाचार आहे, कुठल्या दबावाखाली आहे किंवा कुठला आर्थिक अपहार झाला आहे आम्हाला माहित नाही। आम्हाला फक्त हे दारूचं दुकान नको आहे, आम्हाला आमचं गाव वाचवायचं आहे, आम्हाला आमचं गाव सुधारायचं आहे, विकासाच्या दिशेने न्यायचं आहे, तर त्याच्यासाठी नक्कीच त्यांनी सहकार्य करावं हीच आमच्या सगळ्या महिलांची विनंती आहे। एस नाना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।